झी 24 तास एक पाऊल पुढे। कोकण ही तशी समृद्ध भूमी आहे, पण जांभा दगडाच्या भूमीला समुद्राचा भरपूर सहवास लाभलेला असला तरी ही भूमी पाण्यासाठी तशी तहानलेलीच। पण कोकणातही पाणी अडवून जिरवणं शक्य आहे असा दावा जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांनी केलाय। झी 24 तासच्या हार्ट टू हार्ट या कार्यक्रमात झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी खानापूरकर यांच्याशी पाणी प्रश्नाबाबतीत संवाद साधलाय। खानापूरकरांनी आपल्या शिरपूर पॅटर्नद्वारे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरचा पाणी प्रश्न सोडवलाय। खानापूरकर यांची सविस्तर मुलाखत हार्ट टू हार्ट मध्ये 23 मार्चला आपण पाहू शकणार आहात। मात्र खानापूरकरांनी ज्या पद्धतीनं सांगितलंय कोकणामध्ये देखील पाणी जिरवलं जाऊ शकतं, कोकणचा पाणी प्रश्नावरती उपाय सापडू शकतो। काही वेळापूर्वीच आम्ही सुनील तटकरे यांच्याशी देखील बातचीत केली, त्यांनी देखील स्वागत केले या सगळ्याचं आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती शेतकऱ्यांचे मेळावे घेऊ, त्यांना या सगळ्या पॅटर्नच्या बाबतीमध्ये समजावून सांगू आणि निश्चित जांभ्या खडकाची ही भूमी आहे, कोकणची भूमी आहे, समृद्ध भूमी आहे। अगदी हिरवागार पाचू महाराष्ट्राच्या नकाशावरचा कोकण असलं तरी देखील उन्हाळ्याच्या काळात मात्र कोकणवासियांची छोट्या छोट्या वाड्या वस्त्यावरच्या कोकणवासियांची पाण्यासाठीची फरफट आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते। कोकणामध्ये पक्के बंधारे ठिकठिकाणी जर केले, पावसाचं पाणी अडवलं, पावसाचं पाणी जर जिरवलं तर या वाड्या वस्त्यांमधल्या सर्वसामान्य कोकणवासियांची पाण्यासाठीची वणवण थांबू शकेल असा दावा सुरेश खानापूरकरांनी केलाय। पावसाळ्यामध्ये धो पाऊस कोकणामध्ये पडतो, सगळीकडे पाणीच पाणी असतं, निसर्गाचं वरदान कोकणाला लाभलंय। मात्र कोकणच्या बहुतांश भागामध्ये उन्हाळ्यात मात्र पाण्यासाठीची फरफट आपल्याला पाहायला मिळते। आपण कोकणाबद्दल बोलूया। आमच्या कोकणामध्ये पाऊस प्रचंड पडतो आणि तो समुद्रात जातो, लगेच वाहून जातो। काय करता येईल मला सांगा? हेच करावं लागेल, फक्त तिथे स्ट्रक्चर आपल्याला वेगळे घ्यावं लागतील। त्याचं कारण त्याला फोर्स जास्त आहे पाण्याला, आम्हाला अधिक मजबूत स्ट्रक्चर करावं लागतील। मग ते लोखंड वापरावं लागेल, त्याची रुंदी वाढवावं लागेल, जे काय ते टेक्निकल इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ करावं लागेल, परंतु पाणी अडवावं लागेल। शिरपूर पॅटर्न मध्ये कुठेही लोखंड वापरलेलं नाही, मी नाही वापरत, पण शासकीय जे बंधारे मला मिळतात, जे मी काम करते म्हणून मी काम करतो, मी करून काम करतो, ते मला त्यांचं लोखंड असतं म्हणून मला वापरावं होतं। पण 1 मीटर जर टॉप विंड घेतली चांगली स्क्विन कॉन्क्रीटची, तर मला नाही वाटत की लोखंड वापरायची गरज आहे। त्याचे कारण मी त्या बंधाच्या वरच्या भागात एक माती बंधारा टाकतो, त्याला मी बफर म्हणतो। सगळीकडे आपण पाहिलं असेल बफर आहे, गरज नाही। पण तो कोकणामध्ये आपल्याला करावं लागेल। कोकणामध्ये किमान आपल्याला सह्याद्री ते समुद्र किनारा माझ्या हिशोबाने 50 ते 60 किलोमीटरची पट्टी आहे, जिथे प्लेन आहे तिथे जर आपण हे लहान लहान नाले बंधारे केले टॉप टू बॉटम, तिथे फक्त जीवाला पाहावं लागेल, थोडी तिथे जांभ्याचा गड लागतो, तो पोरस आहे पण परमेबल नाही, त्याच्या खाली जावं लागेल आणि तो काढावा लागेल आणि खालचा जो मुरमध्ये उघडावा लागेल, हाच पद्धत करावा लागेल। बंधारा पक्का करावा लागेल, त्याला फोर्स खूप आहे, तिथला प्रश्न सुटू शकतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।